नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत। पोळी भाजी खायचा कंटाळा आला असेल किंवा मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खात नसतील तर त्यासाठीच आपण आज एक रेसिपी पाहणार आहोत। आज आपण पाहतोय सगळ्या सँडविच मध्ये हेल्दी असं मिक्स व्हेजिटेबल ब्रेड सँडविच। चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। करायला अतिशय सोपं, घरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून पटकन तयार होणारं पोटभरीचं पौष्टिक तरीही स्वादिष्ट मिक्स व्हेजिटेबल ब्रेड सँडविच। मिक्स व्हेजिटेबल पौष्टिक ब्रेड सँडविच करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला 400 ग्रॅम घरचं घट्ट ताजं दही घ्यायचं आहे आणि हे दही आंबट असतं कामा नये। आता एक बोल घ्यायचं आहे, त्या बोलवर स्वच्छ सुती पांढरं कापड ठेवायचं आहे आणि या कापडावर हे दही ओतायचं आहे आणि हे पहा, दही आपल्याला हाताच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं पिळून काढायचं आहे, त्यातील सर्व पाणी काढून टाकायचं आहे। म्हणजे आपण चक्का तयार करण्यासाठी कसं पाणी काढतो अगदी तसं, परंतु चक्का तयार करताना आपण दही काही काळ 2-3 तास टांगून ठेवतो, तसं आपल्याला इथे ठेवायचं नाहीये। तसं जर केलं तर आपलं दही आंबट होणार आहे, आपल्याला तसं करायचं नाहीये। शक्य असेल तेवढं आपल्याला हे पाणी लगेचच पिळून काढायचं आहे, परंतु अगदी चक्का एवढं काढायला हवं असं काही नाही। हे पहा, आपल्या दह्यातलं जवळपास 90% पाणी काढून झालंय। पहा बरं, आपलं दही कसं साधारणपणे चक्क्यासारखं तयार झालंय, ते त्याचा गोल गोळा तयार झालाय। आता हे दही एका कापडातून सोडून घ्यायचं आहे आणि एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे। आणि हे पहा, जेव्हा मी दही लावलं होतं ना, त्याबरोबरच रात्रभर इथे पाववाटी छोले म्हणजे काबुली चणे भिजत घातले होते आणि हे काबुली चणे मी कुकरच्या 4 शिट्ट्या करून पूर्ण शिजवून घेतलेले आहेत। फक्त कुकरला हे काबुली चणे लावताना त्यामध्ये पाव टीस्पून मीठ घालायचं आहे, म्हणजे छोल्यांच्या आतपर्यंत मीठ जातं आणि त्यातील सर्व पाणी सुद्धा निथून घेतलेलं आहे। आता हे काबुली चणे आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यात बारीक करून घ्यायचे, म्हणजे अगदी फाईन पेस्ट तयार व्हायला हवी असं काही नाही, थोडेसे जाडसर राहिले भरड राहिली तरी सुद्धा चालणार आहे। पण आपले छोले म्हणजेच काबुली चणे बारीक करून झालेले आहेत। आता आपण ते एका वाटीत काढून घेऊया। आता आपल्याला सँडविचसाठी लागणारी हिरवी चटणी तयार करायला घ्यायची। त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर, 10-12 पुदिन्याची पानं, 2 तिखट हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने तोडून घालायच्यात, 1 इंच आल्याचे काप देखील घालायचे, 1 टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून सैंधव मीठ, चवीप्रमाणे साधं मीठ आणि मूठभर डाळ म्हणजे पंढरपुरी डाळ यामध्ये घालायची। जर तुमच्याकडे डाळ नसेल तर तुम्ही शेंगदाण्यांचा वापर करू शकता किंवा मग आपली बारीक शेव असते ना, ती बारीक शेव देखील यासाठी वापरू शकता। या डाळ्यामुळे, शेंगदाण्यामुळे किंवा शेवमुळे आपली चटणी मिळून येते, पाणी वेगळं आणि इतर जिन्नस वेगळे होत नाहीत। अर्धा टीस्पून लिंबाचा रस, 1 टेबलस्पून साखर आणि अगदी 2 टेबलस्पून पाणी घालून आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे। हे पहा, आपली सँडविच चटणी तयार झालेली आहे। रंग पहा किती हिरवागार सुरेख आलाय ते। तयार झालेली चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायची। आता सँडविचसाठी आपल्याला आणखीन काय काय साहित्य लागणार आहे, काय काय भाज्या लागणार आहेत ते पाहूया। एक मोठा बारीक चिरलेला कांदा, एक मोठा बारीक चिरलेला लाल बुंद टोमॅटो, अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर, अर्धी वाटी बारीक चिरलेली काकडी, पाव वाटी ढोबळी मिरची थोडी कमी वापरायची, 1 वाटी बारीक चिरलेला कोबी, हे आपण तयार केलेली हिरवी सँडविच चटणी, बारीक केलेले छोले म्हणजेच काबुली चणे आणि पाणी काढून घेतलेलं हे घट्ट दही। आता एका बोलमध्ये घट्ट दही घालायचं आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून मिक्स हर्ब। तुमच्याकडे जर मिक्स हर्ब नसतील तर तुम्ही कोणतं एखादं प्लेन सुगंधी हर्ब घालू शकता किंवा त्याऐवजी मस्टर्ड सॉस किंवा मध घालू शकता। एवढंच काय, तुम्ही चिली फ्लेक्स देखील वापरू शकता। आता हे सर्व जिन्नस आपल्याला विस्करच्या साहाय्यानं मिक्स करून घ्यायचे। जवळजवळ 5 मिनिटं आपल्याला हे दही असंच फेटून घ्यायचे। पहा कसं क्रीमी टेक्स्चर आले ते। आता या फेटलेल्या दह्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेल्या सर्व भाज्या घ्यायच्यात। तुम्ही भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला या व्यतिरिक्त बेबीकॉर्न, स्वीटकॉर्न, ब्रोकोली यासारख्या आणखीन वेगळ्या भाज्या वापरायच्या असतील तर त्या देखील तुम्ही वापरू शकता। आणि मी इथे गाजर, काकडी चिरून घेतली, तुम्ही किसून देखील घेऊ शकता, कोबी देखील किसून घेऊ शकता, परंतु आपण या भाज्या किसून घेतल्यानंतर त्यांना पाणी जास्त सुटतं आणि मग आपलं हे मिश्रण पातळ होतं। आणि तसंही आपण या भाज्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्यामुळे खाताना अजिबात त्रास होत नाही, उलट तुकडे मध्ये मध्ये आले तर खूप छान वाटतं। सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे पहा, यामध्ये आपण बारीक करून घेतलेले काबुली चणे म्हणजे छोले घालायचे। छोले घातल्यानंतर आपलं हे मिश्रण आणखीन घट्ट होतं। आता छोले देखील या मिश्रणाबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, ते एकजीव करून घ्यायचे। आपण सँडविच चटणीमध्ये हिरव्या तिखट मिरचीचा वापर केलेलाच आहे, परंतु जर तुम्हाला आणखीन तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली हिरवी तिखट मिरची आणखीन घालू शकता। हे पहा, आपलं सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालंय। आता सर्वात शेवटी एकदा चव घेऊन पाहिजे, तिखट मिठाचं प्रमाण चेक करायचं आहे आणि त्याप्रमाणे ते जिन्नस त्यामध्ये ॲड करायचे। मला थोडंसं मीठ कमी वाटतंय म्हणून मी आणखीन थोडंसं मीठ घालतोय।
हे पहा आपलं सँडविचचं मिक्स व्हेज स्टफिंग तयार झालेलं आहे. आता आपण लगेचच सँडविच तयार करायला घ्यायचं आहे. हे स्टफिंग आपल्याला भिजत वगैरे ठेवायचं नाही, लगेचच सँडविच तयार करायला घ्यायचे आहेत. अन्यथा आपण हे थोडं वेळ ठेवलं किंवा फ्रीजमध्ये ठेवलं ना तर या मिश्रणाला पाणी सुटेल आणि दह्यामुळे ते आणखीन आंबट होईल. म्हणून आपल्याला ज्यावेळी सँडविच करायचे त्याच वेळी हे फिलिंग तयार करायचं, स्टफिंग तयार करायचं. चला आपण लगेच सँडविच तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला ब्रेडच्या 4ही कडा कापून घ्यायच्या आहेत, कट करून घ्यायच्या आहेत. आणि या कापून घेतलेल्या ब्रेडच्या कडा आपल्याला फेकून द्यायच्या नाही आहेत. त्याच्यापासून ब्रेड क्रम्स तयार करायचे आहेत किंवा मग ब्रेडचा चिवडाही खूप छान तयार होतो. हे पहा ब्रेडचे स्लाईस कट केल्यानंतर आपल्याला दोन्ही स्लाईसला अशा प्रकारे बटर लावून घ्यायचं आहे. दोन्ही ब्रेड स्लाईसला बटर लावून झाल्यानंतर आपल्याला एका ब्रेड स्लाईसला टोमॅटो सॉस लावायचा आणि एका ब्रेड स्लाईसला आपण केलेली सँडविचची हिरवी चटणी लावायची आहे. टोमॅटो केचप आणि हिरवी चटणी लावून झाल्यानंतर आपल्याला एका ब्रेडच्या स्लाईसवर आपण दह्यामध्ये मिक्स केलेल्या भाज्यांचं मिश्रण ठेवायचं आहे आणि ते सुद्धा चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला थोडंसं जास्त ठेवायचं आहे, त्याचा एक जाड लेअर तयार व्हायला हवा इतपत मिश्रण आपल्याला या ब्रेडच्या स्लाईसवर ठेवायचं आहे. मिश्रण व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर यावर थोडंसं चीज पसरवून घ्यायचं आहे. या मिक्स व्हेजिटेबल ब्रेड सँडविचमध्ये चीज असायलाच हवं असं काही नाही. चीज पसरवून घेतल्यानंतर हे पहा मध्यभागी अशा प्रकारे आपण या ब्रेड स्लाईसले त्रिकोणी 2 भाग करून घ्यायचे. पाहताय ना तुम्ही आपलं हे सँडविच किती कलरफुल दिसतंय ते. या सँडविचला मिक्स दही भाजी सँडविच असंही म्हटलं जातं. परंतु लक्षात ठेवा आपण हे सँडविच ग्रिल करू शकत नाही. आपण सँडविच मेकरमध्ये जर हे सँडविच ग्रिल करायला गेलो तर त्यातील सर्व मिश्रण बाहेर येण्याची शक्यता असते. त्यापेक्षा तुम्ही हे सँडविच तव्यावर हळूहळू शेकू शकता. आपण आज तयार केलेल्या या मिश्रणापासून जवळपास आपले 12 सँडविच तयार होतात. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे हेल्दी स्वादिष्ट मिक्स भाजी सँडविच करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.